चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. मैद्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ न वापरता आज आपण ताज्या हिरव्या मटारपासून करतोय चटपटीत चटकदार मटार टिक्की चाट. करायला अगदी सोपी. संध्याकाळच्या वेळेस किंवा मुलं जर घरी असतील त्यावेळेस ना चमचमीत काहीतरी खाण्याची इच्छा होते, चटपटीत काहीतरी मुलांना हवं असतं. त्यावेळेस तुम्ही ही मटर कचोरी त्यांना करून घालू शकता. अगदी 5 मिनटात ही मटर कचोरी तयार होते आणि करायला अगदी सोपी आहे. त्याप्रमाणेच खायला अतिशय टेस्टी लागते. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मटर हे शिजवून घेणार आहे. हे ओले ताजे मटरच आहेत. थोडंसं पाणी घालून आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. शिजल्यानंतर यातले पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. थोडं थंड झाल्यानंतर मॅशरने आपण ह्याला मॅश करून घेणार आहोत. तुम्ही हवं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा ह्याला फिरवून घेऊ शकता, पण ते छान शिजल्यामुळे आपण मॅशरने सुद्धा ह्याला मॅश करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकताय बघा, मॅशरने सहज असं बारीक होते. तुमच्याकडे जर ताजा मटर नसेल तर तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा इथे वापरू शकता. आपण ज्यावेळेला मटर आपण हे वाफवून घेतो ना, जर तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही कुकर जेव्हा लावतो आपण भाताच्या डाळीचा कुकर लावलेला असेल ना, त्या कुकरमध्ये सुद्धा तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. त्यामुळे वेळ आपला वाया जात नाही आणि आपल्या ह्या टिक्क्या झटपट तयार होतात. आता त्यानंतर इथे मी 2 उकडलेले बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे आहेत. उकडलेले बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत. तर तुम्ही हाताने जर तोडून घेतलं त्याचे गुठल्या राहू शकतात आणि छान असं बाइंडिंग होताना आपल्याला व्यवस्थित हे होणार नाही. त्यामुळे आपल्याला बटाटा हा किसून घ्यायचा आहे. किसल्यामुळे अजिबात त्याच्या गुठल्या राहत नाही आणि टिक्की करतानासुद्धा पटकन याच्या आपल्या टिक्क्या तयार होतात. आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर मसाले याच्यामध्ये खूप जास्त लागणार नाही आहेत. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे आणि त्यानंतर अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही काळी मिरी पावडर घातलीत ना तर या टिक्कीला ना खूप छान चव येते, पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी ती हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. तुमच्याकडे जर काळी मिरीची पावडर असेल ना तर तुम्ही ती घातलीत ना तरी देखील चालेल. आणि त्यानंतर इथे मी 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर पीठ आपल्याला मिक्स होईपर्यंत सगळं छान असं बाइंडिंग होईपर्यंतच आपल्याला हे पीठ घालायचं आहे. जास्त पीठ घालायचं नाही आहे. तांदळाच्या पिठामुळे बाइंडिंग छान होतं आणि छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा येतो. त्यामुळे आपल्याला तांदळाचं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही याऐवजी पोह्याचं पीठ जरी घातलं ना तरी देखील जाईल. पोहे मिक्सरला बारीक करून तुम्ही घातलेत तरी देखील जाईल. आता अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या ह्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत. मटरच्या टिक्क्या करताना आपल्याला खूप जास्त मोठ्या साईजमध्ये नाही करायच्या आहेत. अगदी छोट्या छोट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आणि ज्यावेळेस आपण टिक्क्या हे तयार करतो ना त्या थोड्याशा फ्लॅट करून घ्यायच्या, म्हणजे थोड्याशा चपट्या करून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे थोडंसं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या टिक्क्या छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतील. तळल्यानंतर ना छान असे क्रिस्पी तयार होतात. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या टिक्क्या इथे आता ह्या करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम आपल्या ह्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. कुठेही असं क्रॅक जात नाही आहे आणि त्यामुळे ना टिक्क्या मस्त तयार झालेल्या आहेत. तर इथे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. टिक्क्या तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त तेलाची गरज लागणार नाही आहे. अगदी 3 ते 4 चमचे आपल्याला तेल पुरेसं होतं. तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला या टिक्क्या छान शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. चाट खायचं म्हटलं तर समोसा, कचोरी अशी आपल्या डोळ्यासमोर येते, पण अशा पद्धतीने तुम्ही मटरची टिक्की तयार करून बघा आणि मटरची चाट ना खरंच खायला खूप छान लागते. तर दोन्ही साईडून आपल्याला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा, छान असा कलर आलेला आहे. आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. तर मीडियम गॅसवरती आपल्याला या मटर टिक्क्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर मीडियम गॅसवरती सुद्धा आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेतल्यानंतर इथे आपण मॅशरने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे टिक्क्या आणखीन जास्त खुसखुशीत आणि क्रिस्पी तयार होतात. पुन्हा इथे आपल्याला दोन्ही साईडून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडून आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बघा, छान असं क्रिस्पी झालेल्या आहेत आपल्या या टिक्क्या. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मस्त एकदम गरमागरम चाट तयार करायला घ्यायचं आहे. तर आता इथे मी 2 टिक्क्या इथे मी करून घेणार आहे. 2 टिक्क्यांचा आपण इथे चाट तयार करणार आहोत. एका बाउलमध्ये इथे मी 2 टिक्क्या घेतलेल्या आहेत. वरून आपल्याला हव्या त्या पद्धतीने तुम्ही चाट तयार करून घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपल्याला चटपटीत असे चटण्या घालायच्या आहेत. तर इथे मी हिरवी चटणी घालते,
त्यानंतर आपल्याला चिंच गुळाची चटणी घालायची आहे. वरून दही घालू शकता, बारीक शेव घालू शकता, याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदासुद्धा घालू शकता आणि मस्त एकदम चटपटीत चाट आपला खाण्यासाठी इथे आपला हा तयार होतो. तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ना मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.